कोल्हापूरनं प्रत्येक क्षेत्रात अनेक रत्न दिली आहेत। इथले खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकत आहेत। त्याही पुढे जाऊन ऑलिम्पिकमध्ये देखील कोल्हापूरचा डंका वाजतोय। कोल्हापूरच्या पाण्यात आणि मातीत गुणवत्तेचा गुणधर्म आहे। खेळाडू आणि खेळाच्या विकासासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असून कोल्हापूरला क्रीडा क्षेत्रात मोठी संधी असल्याचं मत खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केलं। भवानी मंडप इथल्या क्रीडा ज्योत रॅली उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते। हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा होतो। या निमित्तानं कोल्हापुरातील भवानी मंडप इथं विशेष कार्यक्रम झाला। क्रीडा आणि युवक सेना संचालनालय, जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय यांच्या वतीनं आज सकाळी भवानी मंडप इथल्या कार्यक्रमात मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचं पूजन करून क्रीडा ज्योत रॅली काढण्यात आली। खासदार धनंजय महाडिक, गृह पोलीस उपाधीक्षक तानाजी सावंत यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं। राजर्षी शाहू महाराज आणि छत्रपती राजाराम महाराजांनी क्रीडा क्षेत्राला राजाश्रय दिला। आता सर्व खेळांच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून भरघोस निधी आणत असून आगामी 2 महिन्यात कुस्ती आणि कबड्डी स्पर्धांचं आयोजन करणार असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं। त्यानंतर क्रीडा ज्योत रॅलीला सुरुवात झाली। भवानी मंडपातून निघालेली क्रीडा ज्योत हॉकी स्टेडियमवर पोहोचली। यावेळी क्रीडा आणि युवक सेवा उपसंचालक सुहास पाटील, जिल्हा क्रीडाधिकारी विद्या सिरस, तालुका क्रीडाधिकारी सुधाकर जमादार, महापालिकेचे क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, संदीप पाटील यांच्यासह विविध शाळांतील विद्यार्थी उपस्थित होते।